एंट्रीमध्ये किरीट सोमय्या सध्या बोलतायत। नाही, गेली काही दिवस इन्कम टॅक्सचा धाडी सुरू आहे आणि त्यात अजित पवारांनी पहिल्या दिवशी खूप मोठं भावुक स्टेटमेंट केलं। काय स्टेटमेंट केलं? हे भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार किती हीन दर्जाचं राजकारण करते। माझ्या बहिणीच्या घरी धाडी। मला पुण्यातली तशी माहिती असते पण परिवाराची फार माहिती नसते, म्हणून माझा प्रश्न अजित पवारांना आहे, शरद पवारांना आहे, रोहित पवारांना आहे, पार्थ पवारांना आहे आणि सुप्रिया ताईंना आहे। की जरंडेश्वर साखर कारखान्याचा जे मालक आहे, मुख्य भागधारक, त्यात एक नाव आहे मोहन पाटील, जे वीणा पाटीलचे पती। सर्वांनी प्रेस नोट मध्ये लिहिलं बघ त्याला कुठं तेच आहे ना, विजया पाटीलचे पती, प्रेस नोट मध्ये लिहिलं आहे। आणि दुसरे आहेत नीता पाटील। मला अजित पवारांना विचारायचं, या नीताताई पाटील, विजयाताई पाटील, मोहन भाऊ पाटील हे कोण आहे? मला काही लोकांनी सांगितलं हे अजित पवारांच्या बहिणी आहेत, सख्या बहिणी आहेत आणि मोहन पाटील यजमान आहेत। आता खरं खोटं काय आहे ते पवारांनी स्पष्टता करावी। आणि अजित पवार सांगतात की माझ्या बहिणीचा काय संबंध नाही, त्यांच्या घरी इन्कम टॅक्स का गेले? मग अजित पवारांना हे म्हणायचं की बहिणीच्या नावाने बेनामी प्रॉपर्टी अजित पवारांनी उभी केली, तर बहिणीचा काही संबंध नाही। पण चोपड्यामध्ये त्या बहिणी जरंडेश्वरचा मालक आहेत, भागधारक आहे, तर त्या बहिणीला न सांगता अजित पवारांनी केले। बहिणीच्या नावाने बेनामी मालमत्ता आणि फक्त जरंडेश्वर पुरतं मर्यादित नाहीये। एक भाऊजी म्हणतो ना, पण की काय म्हणतो ते विजय पाटील आहे ना, पहिला पेजवर नाही, प्रेस नोट मध्ये बहिणीचं नाव वाचणं का दिलं नाही तिथं नाही रे बाबा, त्या बहिणीचं नाव विजया पाटील। तर विजया पाटील, मोहन पाटील, नीता पाटील यांच्या अनेक कंपन्या आहेत। त्यांची जे मूळ कंपनी आहेत कल्पवृक्ष प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, त्या अजित पवारांच्या अनेक कंपन्यांमध्ये, नामी बेनामी कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत। मग बहिणीच्या नावाने आता बेनामी संपत्तीसाठी बहिणीच्या नावाचा उपयोग अजित पवार करत असेल तर दुर्दैवी गोष्ट आहे। मला माहित आहे उपमुख्यमंत्री तसं करूही शकतात, कारण की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या बायकोच्या नावाने, रश्मी उद्धव ठाकरेच्या नावाने अजित बेनामी 19 बंगलोची संपत्ती अलिबाग कोर्रीला उभी केली। आणि ही जी कंपनी आहे जरंडेश्वर साखर कारखाना, जरंडेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड, त्या कंपनीचे 90.5% शेअर 27 लेअर उभे केली अजित पवार। 27 जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना पासून ते मूळ मालक पर्यंत पोहोचायला मध्ये 27 नावं येतात आणि शेवटी 90.5% शेअर हे स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे। आणि स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड, शेवटचं पान बघा, स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेडचे मालक संस्थापक
सुनेत्रा अजित पवार, अजित अनंतराव पवार. याला म्हणतात पवार परिवार. या कंपन्यांचा गुंतवणूक डिरेक्ट इनडिरेक्ट नामी बेनामी 57 कंपन्यांपर्यंत आमची टीम पोहोचू शकली आहे. आमची अजून पुढे आय डोंट नो. 57 प्रोजेक्ट कंपन्या प्रकल्पात अजित पवार परिवार नामी बेनामी संपत्ती. मग त्यात अंबालिका सुगर पण आहेत, 9 एलिमेंट डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड, विक्रम काकडे कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, प्रतुर्ण ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, नांदेड सिटी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन. एक आणखीन एक अजित पवार म्हणजे काय, किरीट सोमय्या म्हणजे काय, हे तर सगळे पवार, पार्थ पवार, रोहित पवार, शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई सगळे एका वाक्यात. ईडीचा प्रवक्ता कोण, किरीट सोमय्या. आता म्हणणार इन्कम टॅक्सचा कोण, किरीट सोमय्या. पण ताई मग हे पण सांगा ना जरा, अजित पवारांच्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार आहे. त्यातल्या एका कंपनीचं नाव आहे यश वी ज्वेल्स कंपनी. मी जे बोलतो ते सगळे कागदपत्र देतोय. यश वी ज्वेल्स कंपनी ही शेल कंपनी आहे. यश वी ज्वेल्स कंपनी हे 23 एप्रिल 2009 रोजी सेबीने प्रतिबंधित केलेली शेल कंपनी, बोगस कंपनी. अर्थात या कंपनीमध्ये ठाकरे सरकारचे एकंदर 3 मंत्री नेत्यांचे मनी लॉन्ड्रिंगचे माझ्याकडे रेकॉर्ड आलेले आहे. हे यश वी ज्वेल मधून ठाकरे सरकारचे 3 मंत्री ऑब्लिक नेत्यांनी हात धुवून घेतले आहेत. म्हणजे काळं तर पांढरं केलंय, मनी लॉन्ड्रिंग. आम्ही टोटल मारण्याचा प्रयत्न केला. माकी मी जे प्रेस नोट मध्ये जे सगळी नावं लिहिली आहेत ते वाचत नाही आहे. गुरु कमोडिटी, स्पार्कलिंग सॉइल, फायर पॉवर मार्केटिंग, नॉन कॉन एनर्जीज, आर्या एग्रो बायो अँड हर्बल, जय एग्रोटेक, कल्पवृक्षा प्रमोटर, सूर्य किरण एग्रो एस्टेट, ओमकार रिअल्टर, शिवाली. आणि ही यादी तर आणखीन वाढतच जाते. म्हणजे BFS केमिकल, फायर पॉवर एस्टेट, वाय क्रिएशन, सुजय एग्रो, अर्थ एग्रो, हिंदुस्थानातली अजित पवार आणि सहकार्यांवरची हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी इन्कम टॅक्स रेड आहे. 7 दिवस चालू आहे. माझ्या माहितीप्रमाणे 24 पेक्षा जास्त प्रमोटर, डिरेक्टर्स, ओनर्स, कंपन्या प्रकल्पांपर्यंत पोचले आहे. कुठे भिंतीचा आड लॉकर होतात त्यातनं काहीतरी सापडते, तर कुठे बेसमेंट मध्ये पार्किंग प्लॉट मध्ये जे सर्व्हर रूम मधून काहीतरी सापडते. नेटफ्लिक्सनी जर सिरियल बनवायची ठरवली तर अजित पवारांना किमान 200-400 कोटी रुपये रॉयल्टी मिळू शकेल. कारण की कदाचित सीझन 1, सीझन 2, सीझन 3 10 एपिसोड 13 एपिसोड. सीझन 1 सीझन 2 म्हणजे हे अजित पवार आहे ना, आणखी बाकी पवारांचं बाकी आहे ना. सीझन 1 म्हणजे अजित पवार. आणि म्हणून शेवटी एवढंच सांगतो, ठाकरे पवार सरकार
एक नंबरची घोटाळेबाज सरकार आहेत. या महाराष्ट्राला या घोटाळेबाज नेत्यांपासून मुक्त करणं हे आमचं लक्ष्य आहे. धन्यवाद. आयकर विभागाच्या छाप्यात आतापर्यंत काय काय सापडलं? तुम्ही काहीतरी आम्हाला यादी दिली आहे, आता 2-3 ठिकाणी सांगितलंय. अजून सांगा नेमकं अजून काय काय सापडले ते. तुम्ही गुगली टाकतायत, हा ट्रॅप करतायत, मग लगेच तिथून रोहित पवार स्टेटमेंट कळणार. किरीट थोमायला कुठून कळलं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.